कोपरगाव शहर आणि तालुक्यात अवैध मटका जुगारावर अहिल्यानगर येथील पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने मंगळवारी दिनांक 1 जुलै रोजी मोठी धडक कारवाई करत एकूण 14,13,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर 25 आरोपींना अटक करण्यात आली आहे। यामुळे शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। येसगाव येथील मटका अड्ड्यावर संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला। या कारवाईत 11,19,230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 19 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर 4 आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले। शहरातील मटका अड्ड्यांवरही छापे टाकण्यात आले। रवींद्र ढोक व शंकर वाणी या मुख्य म्होरक्यांना अटक करण्यात आली असून एकूण 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत 2,94,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी दिली। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये मटका चालवणाऱ्या 2 बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत येसगाव तालुका कोपरगाव या ठिकाणी एका बुकीवरती आम्ही छापा टाकला असता आम्हाला एकूण 19 आरोपी आम्ही ताब्यात घेत एकूण 11,19,230 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। तसेच या दरम्यान रवी सानप हा मटका ही बुकी चालवत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे, परंतु तो पोलिसांची चाहूल लागताच फरार झालेला आहे। तसेच इतर 4 आरोपीही त्यासोबत फरार आहेत। तसेच दुसरे आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मटका बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण आम्ही 6 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। तसेच एकूण 2,84,450 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेत जो मुख्य आरोपी आहेत रवींद्र ढोक आणि शंकर वाणी यांना ताब्यात घेतलेला आहे। अशी आज आमच्या विशेष पथकानं कोपरगाव ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण 25 आरोपींना ताब्यात घेत एकूण 14,03,680 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे आणि अशीच कारवाई यापुढेही कोपरगाव शहर व तालुक्यासह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही चालू राहील। धन्यवाद। या कारवाई संदर्भात नागरिकांमध्ये संतप्त चर्चा सुरू असून सुमारे 100 किलोमीटरवरून आलेल्या विशेष पथकाने ही कारवाई केली असताना स्थानिक पोलीस प्रशासन नेमकं काय करतंय असा सवाल उपस्थित होत आहे। या पार्श्वभूमीवर आर्थिक तडजोड झाली का असा संशयही नागरिकांतून व्यक्त केला जात आहे। या कारवाईत पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष खाडे, पोसई राजेंद्र वाघ, एएसआय शकील शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, दिनेश मोरे, भिंगार दिवे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश खेडकर, सुनील पवार, अज्ज साठे, मल्लिकार्जुन बनकर, अमोल कांबळे, सुनील दिघे आदींचा सक्रिय सहभाग होता। संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील ही कारवाई अवैध धंद्यांविरोधातील ठोस पाऊल मानली जात आहे। स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून येत्या काळात हे प्रश्न अधिक गहिरे होतील की कारवाईचा वेग वाढेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। व्हिजन प्लस न्यूजसाठी हाफिज शेख, कोपरगाव।